एक सॉफ्ट शेल टर्टल आहे इंडियामध्ये। का इकडे मामांना लागला या तो घे हो 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 हॅलो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो, मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्या द फिशिंग मेनियाक या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो आहोत फ्रेश वॉटर फिशिंग करण्यासाठी। आपण बेट बनवलं आहे आणि इथे बघू शकता आपला रॉड पण आहे आपला नेहमीचा। आणि आज आपण फीडर फिशिंग करणार आहोत। आज फीडर बेट बनवलं आहे आणि त्याच्यावरती आपण फिशिंग करणार आहोत। चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा, मिस न करू। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। ओके, तर हा आहे आपला आजचा सेटअप। बघू शकता ओकुमा लॉंगबो, बेट रनर रील आणि इंद्रा 9 फीट आणि त्याच्यावरती आपण लावला आहे फीडर। आपण फीड बनवलेला, तर बघू शकता हा आहे आपला फीडचा बॉल आणि खाली पॉपअप हुक। चला तर मग फर्स्ट कास्ट करूया, बघूया काय कॅच लागते। आता बेट रनर रील असल्यामुळे मित्रांनो आपण ड्रॅग एकदम लूज ठेवणार आहोत। जसा मासा हिट होईल तसा ड्रॅग खेचला जाईल आणि स्वतःहून पुढे जाईल। आणि हां, अजून एक गोष्ट म्हणजे आपण घुंगरू लावणार आहोत रॉडला, जेणेकरून आपल्याला हिट झाल्यावरती कळेल मासा लागला आहे असा। चला मग वेट करूया आणि बघूया काही लागतं का। आपण आज आलो तलावात आहे का, आपल्यासोबत आहेत आपले पराग दादा, नंतर इथे आहेत आपला सनी, मिस्टर सनी पवार। सनी पवारांनी पण एक बेट त्यांचा बनवला आहे स्पेशल आणि हा त्यांचा रॉड डायवा। तर आज मित्रांनो आपण बेट टेस्ट करायला आलो। आपली एक कॉम्पिटिशन होणार आहे 15 ऑगस्टला बेलापूरमध्ये आणि त्याच कॉम्पिटिशनसाठी आपण एक आपलं बेट बनवलं आहे। ते बेट टेस्ट करण्यासाठी खास आलेलो आहे। बघूया आज दोघांपैकी कोणाच्या बेटला जास्त रिपोर्ट आहे आणि जर कोणाच्या बेटला जास्त रिपोर्ट असेल तर आम्ही तसाच बेट वापरणार आहोत कॉम्पिटिशनमध्ये। तर मित्रांनो ह्या तलावात आपण मागे देखील आलेलो। मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या तलावात एक कार्प फिशिंग झालेली, फ्रेश वॉटर फिशिंग, आणि या तलावात आपण त्या फिशिंग कॉम्पिटिशनमध्ये आपण पार्टिसिपेशन पण केलेलं। आणि मेन म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आलो होतो, त्याच्यामध्ये आपल्याला 50,000 कॅश प्राईज आणि मी जसं तुम्हाला बोललेलो की आपला इंद्रा प्रो रॉड आणि ओकुमा रील ही आपल्याला रील त्याच्यात मिळालेली आणि खूप सारे टॅकल्स पण मिळालेले। तर फ्रेश वॉटर फिशिंगमध्ये पण एक वेगळीच मजा आहे मित्रांनो। त्याचं बेट बनवायला लागतं वेगळं, त्याच्यामध्ये सगळं काय काय टाकायला लागतं, वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स टाकायला लागतात। जर ते इन्ग्रेडियंट्स बरोबर नसतील तर आपला बेट बरोबर होत नाही आणि त्याच्यामुळे मासे आपल्याला मिळत नाहीत। तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघत राहा, बघूया आज आपल्याला काय लागतं आणि बेटचं टेस्टिंग कसं होतं आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओमुळे कळेल। तर मग मित्रांनो आपण आता चाललो आहोत बोटीतून। आपला पराग दादा हे आपले तलावाचे ओनर। या तलावात सहसा कोणाला फिशिंग करायला अलाउड पण नाही आहे मित्रांनो, इथे फक्त ओळख असलेल्या लोकांनाच फिशिंग करायला अलाउड आहे। हा ठाण्याचा सर्वात प्रसिद्ध असा तलाव आहे, तलाव पाळी। आता आपण जाणार आहोत तिकडे, ते म्हणजे ते मंदिर जे दिसतं तुम्हाला मधोमध मंदिरावरती आपण जाऊन फिशिंग करणार। हे आपले सेटअप आहे तिथे, होऊ शकतं। पराग दादाला पण मासा लागला, रोहू लागला। पराग दादाला अजून एक मासा लागला बघा, मस्त असा रोहू लागला आहे। रोहू आहे, कटला नाही। तर मित्रांनो आपण आलो आहोत तलावपाळी, ठाण्याचं प्रसिद्ध तलाव। ह्या तलावाच्या मध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बघू शकता हनुमंताची मूर्ती, इथे गणपती बाप्पा आहेत 2 मूर्त्या आणि हे शंकर मंदिर जे सर्वात प्रसिद्ध असं मंदिर आहे। बघू शकता इथे 2 पिंडी आहेत शंकराच्या। एक पिंड आणि ही एक पिंड। आपण आता
जे मंदिर तुम्हाला दाखवलं त्याच मंदिरातून फिशिंग करणार आहोत. लास्ट टाईम आपल्याला जो मोठा मासा लागलेला तो इथे लागलेला समोर, आणि आपण आता कास्ट पण तिकडेच केली आहे. तर बघूया काय लागतं, वेट करूया. बाईट होते मित्रांनो माशाची. बघूया आता ठेवूया रॉड. माशाने जर उचललाच तर मग लगेच त्याला हुकअप करायला. हुकअप झाला बहुतेक. टेन्शन घे जरा बरं. आहे येस, मासा आहे मित्रांनो. फर्स्ट कॅच लागलेला आहे. बघूया कुठला मासा आहे. टाईट कर ना. आहे टाईट आहे. मासा आहे. हे बघ लाईन बघ. कासव पण असू शकतो, सांगता येत नाही. काय का कासव आहे? मासाच आहे. कॉमन आहे का कासव आहे? नक्की मासा असतं तर फडफडला असतं. साईडला मिडले झाला कसा नाही, नुसतं जड लागतं ना. हो नुसतं जड लागतं. कासव घेऊन बसतो. हा काय आई शपथ. मला मित्रांनो रिलीज करू. कासव लागले कारण मासा असतं तर कासव लागलाय मित्रांनो. त्याला रिलीज करायचं. तर लगेच त्याला रिलीज करूया आपण. पकड घे. पकड घे रे सनी असेल तर. कसं तुझ्याकडे आहे काय? निघाला ना. पायाला एक मिनिट. थांब पायाला आहे. मागच्या वेळी पण कॉम्पिटिशनला कासवच पहिले लागलेला आणि आत्तासुद्धा कासवच लागलं आहे आपल्याला. तुला गुड लक आहे. कासव लागल्यानंतर आपलं गुड लक चालू होतं दरवेळी. बरोबर की नाही? गुड लक आहे ते. एकदा कासव लागला की मग आपला गुड लक असतो. आता बघूया अजून काय लागतंय का. हे बघा मित्रांनो कासव. तर मित्रांनो हा एक सॉफ्ट शेल टर्टल आहे. इंडियामध्ये ह्याला पकडणं गुन्हा आहे आणि ह्याला घरी पाळणं खूप मोठा गुन्हा आहे, कारण की ही एक रेअर अशी स्पीसीज झालेली आहे आता सध्या. एक्सटेंट व्हायच्या कदारवर आलेली आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला लगेच रिलीज करूया. बघू शकतो आपण ह्याला लगेच रिलीज करतो आता. मित्रांनो हा बघा, हा असा बॉल आहे. गोळा बनवायला लागतो फीडरचा. ही असते चटणी फीडर, आपली कार्प फिशिंगची चटणी आहे. आणि हा बॉल हा एक वेगळ्या टाईपचा फीडर आहे. हा आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा भेटलेला तो फीडर आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला साचा भेटतो. हा बघा हा साचा आहे. ह्या साच्यामध्ये पीठ टाकायचं आणि मग हे वरतून त्याच्यावरती दाबायचं. तर जेव्हा हे आपण दाबतो तेव्हा पीठ जे त्याच्या आतमध्ये बसून जातं. बघा कसं बसलं प्रॉपरली. तर आता हे पीठ लावल्यानंतर त्याच्यावरती हे पण लावतो, चटणी लावायची. मित्रांनो बघू शकताय कॉमन कार्प मासा लागला आपल्याला आपल्या बेटवरती, जो आपण बेट बनवला. कॉम्पिटिशनला पण आपल्याला ह्यातलाच मासा होता, पण खूप मोठा मासा लागलेला तेव्हा. 6.5 किलोचा मासा होता. हा जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास मासा आहे. चालेल, अजून बघूया मासे काय काय लागतात. ह्याला आपण ठेवून दिलेलं आहे. कॅच आहे तर खरा. काय का काय टाईट कर. ड्रॅग टाईट कर. टाईट आहे. हाय की रे. नाही गेला. मोबाईल चालू करायचं. आहे वाटतं. हाय हाय नाही हलत नाही पण. आहे वरती. कासव आहे की काय? नाही मासा आहे पण काय बारीक आहे. कासव आहे. कासव असेल परत. नाही मासा आहे, बारीक आहे. हा बारीक मासा आहे. मासा बारीक आहे. कॅच लागलेला आहे परत एकदा मित्रांनो. रोहू आहे. मोठा आहे तर बारीक परत एकदा रोहू आहे. ठीक आहे. घे चल, त्याला सांग रोहू आलाय. येतील ते. थांब 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 थांब. हा खेळ करू नको. रवला खेळ नाही करायचा. डायरेक्ट उचल. घे सनी, उचल डायरेक्ट.
ट्रॅक टाईट आहे दादा. उचल उचल उचल. मग बघ असा निघतो मासा. अशा प्रकारे तो गळ माझ्या तोंडाच्या इथून गेला. रोहू आलाय. झटका नाही हो, माझं मागं सरतोय ना. नंतर निघाला करायचं. मासा लागला दादांना. चांगला पैसा सर्व. रोहू बघा मस्त असा रोहू लागलाय. अजून एक मासा लागलाय पराग दादाला. आज घे पराग दादाला अजून एक कॅच. मोठा आहे. ठीक आहे. नेट घे नेट घे नेट नेट नेट. चांगला साईज आहे. रविवारी मासे लागले तर आम्हाला बोलवायचं. आम्ही मित्रांनो डबल डबल पॅच लागलेले इथे. मामाना पण लागलाय. क्या काय मामा डायरेक्ट अरे चांगला आहे हा. ही साईज चांगली आहे. एकदम मामाला लागलाय आणि इकडे प्रसादला पण लागलाय. ठीक आहे. कार क्रॉसिंग नाही ना वरून आलं बघ माझ्या लाईनमध्ये. रॉड उचल रॉड उचल रॉड उचल रॉड उचल. हे घे हे घे हे घे हे घे. अरे केवढा आहे बघ. दोस्त नेट लागेल ना. हा नेट लागेल. मोठा आहे. खूप मोठा आहे खूप मोठा आहे. रव आहे. रोहू आहे. कॉमन आहे बहुतेक. काय आहे बघून घ्या. हे रॉड घे. हा बाजूला घे. सनी सनी हा रॉड उचल तुझा. तुला मागाशीच बोललं तिकडे घे तर अरे बाबा बाबा जा काम ग्रास आहे. सनी तुला रॉड ना तुझा रील करायला लागेल. ये आरामात गे रे. घाबरू आरामात घे. लाईन नाही त्याला. रील मी हुक छोटा आहे ना. हा ठीक आहे. आरामात घे. हे आरामात घे. ती लाईन उचल. नाही कुठे जायचं मामा. काय करून जरा कमी करून ठेव ना. माणिक खेळवे तो काढेल बरोबर. आरामात काढेल. तुझ्याकडे आणेल. शांत होते. चालू आहे व्हिडिओ. करू नये व्हिडिओ भेटेल तुला. 8-9 किलो. थकवून फक्त सरक सनी सरक सरक. सरक सरक आरामात. असंच आहे माळी. तू असंच राहा माळी. या तो घेईल 5 कण घे. साईज बोलतात त्याला. मॉन्स्टर साईज बोलतात त्याला. अजून एक मासा लागलाय मित्रांनो. छोटा आहे. रोहू आहे. हा छोटा आहे. हे काय आलंय. काय आहे ते घे पहिला. आता वर हुक लागलाय. वर तोंडातच लागलाय पण वरती बसतंय. अजून एक छोटा रोहू आलाय परत एकदा. बरी साईज आहे. मित्रांनो तो मोठा मासा जो आता काढलेला तो आपण बाहेर काढला. आता त्या माशाचं वजन करायचं आहे. तर वजन करून बघूया हा मासा किती वजनाचा आहे. 10 किलो वजन झालंय. सूप घ्या 4 किलो. इतना लेके है ना. सूप घ्या. आपकी वजह से बोल. तर मग मित्रांनो ही होती आजची आपली फिशिंग. आजच्यासाठी एवढंच. आज आपण बरेच रोहू पकडले आणि एक खूप मोठा आपल्याला ग्रास कार्प असा नावाचा एक फिश मिळाला आहे जो जवळजवळ 10.5 kgचा फिश होता. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओवरती कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. टाटा बाय बाय.